नमस्कार, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम। आम्ही वर्क चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते आहोत। वर्क चॅरिटेबल ट्रस्ट ही वर्क फॉर कंपॅशन या बॅनरखाली पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 200पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। समाज आणि पर्यावरण कल्याण, सांप्रदायिक सौहार्दता आणि सतयुग आणायचा आणि भारताला विश्वगुरू बनवायचा आहे, या विषयावर आम्ही कार्यरत आहोत। त्याच अनुषंगाने जो रब्बीउल अव्वलचा महिना आहे, दरवर्षी येतो रब्बीउल अव्वलचा महिना, ज्या महिन्यामध्ये पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म झाला, त्या महिन्याला आम्ही कंपॅशन मंथ या नावाने साजरा करतो। कंपॅशन मंथ म्हणजे काय? कंपॅशन म्हणजे दया, करुणा, रहमत पूर्ण मानवजातीसाठी। न जात, न धर्म, न पंथ, न रंग, न वर्ण, हे काही बघायचं नाही, फक्त मानवजाती। आपण एक मानवजातीची संतान आहोत। त्या मानवजातीच्या संतानासाठी आपण दयेची, करुणाची ही कामे आपण वर्षभर करत राहतो। त्याच अनुषंगाने कंपॅशन मंथ या महिन्यामध्ये आम्ही नबी रहमत क्विज आणि मोहम्मद सबके लिए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या क्विजचा आम्ही आयोजन केलं होतं। याचा मेन उद्देश हा होता, मुख्य उद्देश हा होता की पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जी शिकवण दिली ती मानणे आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करणे, हा खरा प्रेम आहे। त्याच अनुषंगाने आम्ही कंपॅशन मंथ म्हणजे रब्बीउल अव्वलच्या माहे रहमतमध्ये आम्ही लोकांमध्ये ही भावना यावी की प्रेम फक्त बाहेरून दिसणारं नसावं, प्रेम हे आतून असावं। त्यांनी जी शिकवण दिली, त्यांनी सांगितलं की जर तुम्ही बघा महाप्रलय येत असेल आणि तुमच्या हातामध्ये एक रोपटं असेल तर तुम्ही ते लावा। हे किती त्यांचं महत्त्व दर्शवितो की एक रोपटं लावण्याचं किती महत्त्व आहे, की जर तुम्ही महाप्रलय समोर सगळं धस्तनस्त होत आहे ते जरी होत असेल आणि तुमच्या हातामध्ये रोपटं असेल तर ते लावा। ही कुठं तर लोक विसरलीत या गोष्टीला। आणि त्यांनी म्हटलं की सफाई आधा इमान आहे, म्हणजे स्वच्छता हा अर्धा धर्म पूर्ण करतो तुमचा। याच अनुषंगाने आम्ही ही जनजागृती लोकांमध्ये यावी, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो संदेश होता तो लोकांमध्ये पोहोचावा, कसा पोहोचावा याच्यावर आम्ही विचारमंथन केलं। आम्हाला एक युक्ती सुचली की का नाही की आपण एक क्विज घेऊ ज्याच्या मार्गाने आपण लोकांपर्यंत पोहोचू, की लोक ते ऐकण्यासाठी त्यांची जी सीरत आपण म्हणतो, त्यांचं जे कार्य होतं, त्यांची जे दिनचर्या होती, ते कसे वागायचे, काय त्यांचा व्यवहार होता, ते जाणण्यासाठी सीरत होती ती लोकांसमोर यावी। आणि त्याच अनुषंगाने आम्ही ही क्विज, ही जी प्रश्नमंजुषा होती ती आयोजित केली। आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही याच्यामध्ये बक्षिसं खूप चांगली ठेवली आणि आम्हाला स्पॉन्सर्सही खुद स्वतःहून चालून आले। काही स्पॉन्सरला आम्हाला जावं लागलं, पण आम्हाला सगळ्या गोष्टी बाहेरून पुरवल्या गेल्या। जसं की पहिला जो बक्षीस होतं ते आम्ही उमरा ठेवलं होतं। उमरा म्हणजे मक्केची यात्रा, मक्केची आणि मदिनेची यात्रा, यामध्ये मुस्तकीम मुजावर यांना पहिलं बक्षीस लागलं। त्यांचं फार फार अभिनंदन वर्क चॅरिटेबल ट्रस्टच्या तर्फे। आणि याचा उद्देश हा आहे की तुम्ही फक्त उमरा जाऊन तिथे मक्का आणि मदिना फक्त बघून नाही यावं, पण काहीतरी भावना इथून घेऊन जाव्या, सेवेची, कष्टाची भावना घेऊन जावी आणि तिथूनही काही भावना इथं आणाव्या आणि इथं त्या भावना लोकांपर्यंत पोहोचाव्या, जेणेकरून लोक समाजकार्यासाठी, लोकांच्या मदतीसाठी बाहेर येत। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये अल्लाह का बहुत बड़ा एहसान है, करम है कि अल्लाह ताला ने हमें एक मौका दिया है अपने दरबार में नबी के दर पे जाने का, अल्लाह के घर पे जाने का हमें मौका अल्लाह ने दिया है। दरअसल जब हमने वो कंपैशन के बारे में सुना तो हमने सबसे पहले देखा कि इसमें क्या क्या प्राइजेस हैं। तो सबसे जो टॉप प्राइस था उम्रे का प्राइस था। तो हमने सबने सोचा कि उम्रे का जो प्राइस है इसका कोई बदल नहीं हो सकता। अगर हमने किसी को कहा कि लैपटॉप अगर आप हमें दे दो, आप उम्रा चले जाओ, तो वो लैपटॉप छोड़कर उम्रा चले जाएगा। मतलब इतना हमने सोचा कि क्यों ना हम सब मिलके उम्रे के लिए ही हमने टारगेट करें। अगर किसी को अगर तीर मारना है तो अगर वो चांद की सोचता है कि चांद पर तीर मारूँ, तो एटलीस्ट उसका तीर जाके पहाड़ पे तो लगता है। तो हमने सब यही सोचा कि भले प्राइस एक हो लेकिन हम सब जाके उस प्राइस के लिए हम हंट करेंगे, है ना। ताकि और दिन रात हम लोग बैठ के मेहनत किए, वीडियोस को देखा और उसके जितने क्वेश्चन से आगे पीछे करके अपने काम को, अपने ऑफिस के काम को, घर के काम को, बच्चे की पढ़ाई, ट्यूशन, उनको स्कूल छोड़ना, लेकर जाना, इन सब को देखते हुए हम लोग ने
उस पर मेहनत की। दुसरा प्राइज होता लॅपटॉप, ते आमिर आहेत ते गुजरातचे। ही स्पर्धा आम्ही ऑल ओव्हर इंडियासाठी पूर्ण भारतासाठी ठेवली होती। जवळजवळ 13,000 लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। त्याच्यामध्ये काहींना बक्षीस मिळालं, फक्त 45 लोकांना बक्षीस मिळालं। पण या बक्षिसापेक्षा मोठी किंमत जी आहे ती जी की मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जी सीरत आहे, जी दिनचर्या आहे, त्यांचा जे व्यवहार आहे तो लोकांपर्यंत पोहोचला। याच्यामध्ये त्यांना खूप काही भेटलं। आम्ही असेच प्रयत्न पुढे पण करत राहू। तिसरा होता टॅबलेट, जे रईसा अब्दुल रशीद यांना भेटला होता। आणि वॉशिंग मशीन आमच्या एक ताई आहेत ज्या इकरा इंग्लिश स्कूल दापोडीमध्ये शिक्षिका आहेत, सुरेखा कांबळे ताई, यांना वॉशिंग मशीन हा प्राइज लागला होता। मी ॲडव्होकेट सुरेखा कांबळे इकरा इंग्लिश स्कूल दापोडी या शाळेमध्ये एक टीचर म्हणून काम करते आणि त्याचप्रमाणे मी ॲडव्होकेट देखील आहे। वर्क फॉर कम्पॅशन ह्या क्विजची जी माहिती आहे ती मला माझ्या शाळेमार्फतच मिळाली, कारण की शाळेमध्येच क्विज कॉम्पिटिशनसाठी लागणारे जे बुक्स होते ते तिथे अवेलेबल होते आणि माझ्या शाळेतली मुलं आणि शिक्षक हे सगळे ह्या क्विजमध्ये पार्टिसिपेट करत होते आणि त्यांनाच मी इन्स्पायर होऊन ह्या क्विजमध्ये पार्टिसिपेट करण्याचा मी निर्णय घेतला। आणि ह्याची तयारी म्हणून जेव्हा मी त्यांना विचारलं की आता ह्याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर तेव्हा ते पहिल्यांदा मी बुक वाचलं। बुक वाचल्याच्या नंतर मला हे समजलं की त्याच्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला व्हिडिओ देखील पाहिजे आहेत आणि ते यूट्यूबवरती अवेलेबल आहेत। मग त्यानुसार मी यूट्यूबवर ते सगळे व्हिडिओज पाहिले आणि एकदम शांततेने पाहिल्याच्या नंतर मला लगेच त्याचे क्वेश्चनचे आन्सर जे होते ते मला भेटत होते। आणि माझं बॅकग्राऊंड म्हणजे इकरा स्कूल हे मुस्लिम स्कूल आहे आणि त्याच्यामध्ये सगळे जे माझे सहकारी आहेत मुस्लिम आहेत आणि त्यामुळे मला जर काही प्रॉब्लेम आला, समजा काही समजलं नाही, तर ते त्याच्यामध्ये मला सांगत होते की नाही हे अशाने असं आहे, त्यामुळे ते मला प्रश्न जे आहेत ते मला हार्ड वाटत नव्हते। आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा मी पार्टिसिपेट केलं तर मला खूप आनंद होतोय की मी त्याच्यामध्ये मला 4th प्राइज मिळालेला आहे आणि 4th प्राइज वॉशिंग मशीन आहे, त्याचा मला खूप आनंद होतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्क फॉर कम्पॅशन याच्यामार्फत जो समाजाला संदेश मिळतोय की ह्याच्यामध्ये म्हणजे की जातीभेद नाही आहे, तर हा सगळ्यांसाठी होता। ऑल इंडिया सर्वांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि त्यामुळे मला ह्याचा खूप आनंद वाटतो। आणि आलिम सलीम शेख यांना हे अनाथ आश्रम म्हणजे मद्रसेमध्ये राहतात, ते अनाथ आहेत आणि यांच्यासाठी सायकल हा त्यांना पारितोषिक मिळालं। परमेश्वराची कृपा बघा की ज्याला जी जरूरत होती त्यापर्यंत ते पारितोषिक पोहोचलं। आणि आमची पण हीच इच्छा दरवेळेस असणार आहे की आम्ही असे काही कार्य करून लोकांपर्यंत मदतीचा हात हा पुढे नेहमी करत राहू। मेरा नाम अहमद है। ये हमारे तैयबिया ऑर्फनेज ट्रस्ट जो कैम्प में चलता है उसका स्टूडेंट है और ये क्लास 4th का स्टूडेंट है। तो जब ये क्विज़ कंपटीशन हमको पता चला, हमारे दोस्त है निसार फाउंडेशन के अंदर हाफिज़ भाई करके, उनके ज़रिए हमको ये मालूमात मिली और मालूमात मिलने के बाद हमने वहाँ पर जाकर फॉर्म लेकर आ गए टोटल बच्चों के लिए। और फॉर्म लेकर आने के बाद हमारे बच्चे जो है हमारे जैसे मौलाना साहब है, मौलाना साहब ने इनको मस्जिद के अंदर क्लासरूम के अंदर बैठकर एक स्क्रीन लगाकर जो वीडियो इन्होंने अपलोड किया था यूट्यूब के ऊपर, वो सारे बच्चे बैठ के देखने के उसको और देखकर उन्होंने सारी स्टडी की और उसी के साथ जो समझ में नहीं आता था उन्हें वो हमसे आके पूछने के कि सर ये क्या है, मौलाना से पूछने के, हमसे पूछने के। इस तरह उन्होंने एक 10-15 दिन उन्होंने सुबह शाम अपनी क्लास की पढ़ाई छोड़कर इसके ऊपर मेहनत की है। तो उसका फल आज हमारे एक स्टूडेंट है आलिम सलीम शेख, इनको मिला है 5th प्राइज़ जैसे साइकिल है। मेरा नाम अलीम है, मुझे साइकिल मिली, मुझे बहुत खुशी हुई। मैं आगे भी ऐसे पढ़ाई करते रहूँगा। वर्क फॉर कम्पॅशन अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज झालेला आहे इथं। आणि अशा कार्यक्रमाची खरोखर आजच्या ज्या तणावाच्या वातावरणात, म्हणजे धार्मिक तणावाच्या वातावरणात खूप आवश्यकता आहे। आणि जे वर्क फॉर कम्पॅशन यांचं जे वर्क आहे त्याच्या समाजासाठी खूप अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याच्यासाठी मी खूप अभिनंदन करतो की ते आपल्या म्हणजे वैयक्तिक कामातून याच्यात वेळ काढतात आणि अशा कामासाठी देतात। तर असे जे सामाजिक कार्यक्रम आहेत ते असे वाढीस लागले पाहिजेत, त्याच्यामधून सामाजिक सलोखा निश्चितच निर्माण होईल। वर्क चॅरिटेबल ट्रस्ट दर गुरुवारी ससून हॉस्पिटल येथे पेशंटच्या नातेवाईकांसाठी नाश्त्याचा पण उपक्रम राबवते आणि आम्ही आता तो हळूहळू वाढवणार आहोत। आणि त्याच्यामध्ये पण तुमच्या
आशीर्वादाची आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे. पैसे तर कुठून पण येतात, परमेश्वर आहे देणार. आम्ही काम चालू केलं, फक्त 1 महिना आमचे पैसे टाकले, नंतर लोक आमच्याकडे येतात, अरे पैसे घ्या, आपण तुम्ही हे काम आमच्यासाठी करा, आमच्या नावाने करा, आमच्यासाठी करा. पैसे देणारा तो परमेश्वर आहे, ते तो पोचवतो आम्हाला. फक्त आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला आशीर्वाद असाच पुढे देत राहा. धन्यवाद.